हॅलो ॲस्पिरंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या आवडीच्या ए फॉर ॲग्री कॉस या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय कन्फ्युजन टू क्लॅरिटी या सिरीजमध्ये. कन्फ्युजन टू क्लॅरिटी ही सिरीज जी आहे यामध्ये आपण ॲग्रिकल्चरचे कन्फ्युजन निर्माण करणारे, सारखे दिसणारे, सारखे वाटणारे कन्सेप्ट जे आहेत ते घेतो आणि त्यामधून कन्फ्युजन दूर करून त्यामधला जो थिन डिफरन्स आहे तो विद्यार्थ्यांसमोर मांडतो आणि तो जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर करतो. म्हणजे विद्यार्थ्यांच्या डोक्यांमधून त्या कन्सेप्टचं कन्फ्युजन दूर होऊन क्लॅरिटी निर्माण होते. असा आपला पर्पज या सिरीजचा आहे. या सिरीजमधला पहिला एपिसोड जो आहे तो मार्केटेड सरप्लस आणि मार्केटेबल सरप्लस या दोन महत्त्वाच्या कन्सेप्टचं कन्फ्युजन क्लिअर करण्यामध्ये आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे यूट्यूबला. तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर बघून घ्या. खूप चांगला रिस्पॉन्स विद्यार्थ्यांचा त्यासाठी आला आहे आणि त्या टॉपिकवर बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न येतात. तर आजचा हा जो आहे हा दुसरा एपिसोड आहे कन्फ्युजन टू क्लॅरिटी सिरीजचा. दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत IPM आणि INM या दोन कन्सेप्टबाबत. या कन्सेप्टमध्ये नेमकं सिमिलॅरिटी काय आहे, डिफरन्स काय आहे, या कन्सेप्टमधून आपल्याला नेमकं परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. ओके, तर व्हिडिओ सुरू करताना मी तुम्हाला एक पिक्चरचा डायलॉग आठवण करून देतो. कदाचित तुम्ही पिक्चर पाहिला असेल किंवा नसेल, परंतु आम्ही कॉलेजमध्ये असताना हा पिक्चर खूप जास्त फेमस झाला होता. रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची जोडी त्या पिक्चरमध्ये होती. ते पिक्चरचं नाव आहे ये जवानी है दीवानी. तर या पिक्चरमध्ये रणबीर कपूर दीपिकाला म्हणतो, त्यात दीपिकाच्या कॅरेक्टरचं नाव नैना असतं. नैना, अगर मैं तुम्हें एक टाइम का खाना रोज़ दूँ और वो भी सेम दूँ तो क्या तुम बोर नहीं होगी? लाइक अगर मैं तुम्हें हर रोज़ खाने में एक टाइम दाल चावल दूँ, दाल राइस दूँ तो तुम कितने दिन खा पाओगे? लाइफ में यार दाल राइस आदमी कितने दिन खा सकता है? खाने में कभी कभी ज़िंदगी में कभी कभी कुछ क्रिस्पी एंड सॉल्टी भी होना चाहिए, लाइक कीमा पाव, हक्का नूडल वगैरह वगैरह, राईट. तर हा जो डायलॉग सांगायचा आहे मला, तर एक्झॅक्टली तसंच काहीतरी IPM आहे. जर तुम्हाला कीड नियंत्रणाच्या, पेस्ट कंट्रोलच्या वेगवेगळ्या मेथड्स माहीत आहेत, परंतु तुम्ही एकच मेथड नेहमी वापरत चाललाय, तर ते बोर नाही का होणार बरं? ती माती, ते पीक आणि ते कीड तिघंही बोर होऊन जातील. ठीक आहे, तर हे बोर होऊ नये म्हणून IPM नावाचा कन्सेप्ट उदयास आलेला आहे, इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. कारण एकदा कीड जर बोर झाली तर मग ती त्या कीटकनाशकाला किंवा त्या फवारणीला गुमानत नाही. ओके, राईट, ठीक आहे. सो ह्याच गोष्टी आता आपल्याला या व्हिडिओमधून बघायच्या आहेत. IPM आणि INM बघा काय आहे. हे जे दोन कन्सेप्ट आहेत हे दोन वेगवेगळ्या विषयांमधले कन्सेप्ट आहेत. ओके, कसे दोन वेगवेगळ्या विषयांमधले आहेत? आता बघा, IPM काय आहे? इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. काय आहे? इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. आता जेव्हा इथं पेस्ट येतं तेव्हा तुमच्या लक्षात यायला पाहिजे पेस्ट म्हणजे काय? तर कीड, कुठल्याही प्रकारची कीड जी आहे त्याला पेस्ट असं म्हणतात. ओके, राईट. मग कीड कशामध्ये आपण अभ्यास करतो? तर आपण अभ्यास करतो कीड ही एंटॉमॉलॉजीमध्ये अभ्यास करतो, राईट. कशामध्ये? एंटॉमॉलॉजीमध्ये, कीटकशास्त्रामध्ये, राईट. सो हा जो कन्सेप्ट आहे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट, ज्याला मराठीमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणतात, तर ही एकात्मिक कीड व्यवस्थापन ही जी पद्धत आहे ही एंटॉमॉलॉजीमधला हा कन्सेप्ट आहे. ओके, ऑन द कॉन्ट्ररी जो दुसरा कन्सेप्ट आपण घेतला आहे तो आहे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे काय? न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे काय? तर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणजे न्यूट्रिएंट, सॉईलसाठी जे न्यूट्रिएंट आपण झाडासाठी जे न्यूट्रिएंट सॉईलमध्ये असतात त्याबाबतचा अभ्यास करत असताना आपण तो अभ्यास कशामध्ये करतो? सॉईल सायन्समध्ये अभ्यास करतो. कशामध्ये करतो? सॉईल सायन्समध्ये अभ्यास करतो. सो इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, ज्याला मराठीत एकात्मिक खत व्यवस्थापन म्हणतात, हा कन्सेप्ट कशामधला आहे? सॉईल सायन्समधला कन्सेप्ट आहे. बघा, एंटॉमॉलॉजीमधला कन्सेप्ट, सॉईलमधला कन्सेप्ट, मग हे कन्फ्यूज का होतात मुलं? तर यांचं प्रोनाऊन्सिएशन थोडंसं सारखं आहे. याच्यामध्ये फक्त एका शब्दाचा फरक आहे, पेस्ट आणि न्यूट्रिएंटचा फरक आहे. बाकी IPM आणि INM. ओके, सो यामध्ये बऱ्याच वेळा विद्यार्थी कन्फ्यूज होतात. परीक्षेमध्ये अंडर प्रेशर जेव्हा आपण प्रश्न वाचतो त्यावेळी आपण कन्फ्यूज होतो. त्यासाठी आपलं कन्सेप्ट जर क्लिअर असेल, आपल्याला एक्झॅक्टली माहीत असेल की कशाला काय म्हणतात, कशामध्ये काय डिफरन्स आहे, तर तुम्ही कन्फ्यूज होणार नाहीत. ओके, ठीक आहे. तर आता बघूया आपण नेमकं IPM काय आहे आणि INM काय आहे. यामध्ये आपण हे बघूया की IPMची डेफिनेशन काय सांगते आणि INMची डेफिनेशन काय सांगते. जर तुम्ही बुकिश लँग्वेजमध्ये पाहिलं तर IPMची डेफिनेशन ही आहे समोर तुमच्या. इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट इट इज अन इकोसिस्टम बेस्ड स्ट्रॅटेजी. ही एक स्ट्रॅटेजी आहे. कशी स्ट्रॅटेजी आहे? जी इकोसिस्टम बेस्ड आहे, म्हणजे इकोसिस्टम मेंटेन करणारी ही स्ट्रॅटेजी आहे. कशाची स्ट्रॅटेजी आहे? त्याच्या नावातच आहे एकात्मिक कीड व्यवस्थापन, म्हणजे कीड व्यवस्थापनाची ही एक स्ट्रॅटेजी आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये काय केलं जातं? कीड व्यवस्थापन केलं जातं, परंतु ते कीड व्यवस्थापन करत असताना बायोलॉजिकल, कल्चरल, मेकॅनिकल आणि केमिकल या सगळ्या मेथड्सचा व्यवस्थित वापर केला जातो,
राईट. ठीक आहे, जसं की मी उदाहरणात तुम्हाला सांगितलं, फक्त एकच मेथड जर वापरली मी, बायोलॉजिकल वापरली किंवा फक्त मेकॅनिकल वापरली किंवा फक्त केमिकल वापरली, तर कीड नियंत्रण होणार नाही. एव्हाना त्यावर जास्त खर्च होईल, किंबहुना ती जी कीड आहे ती त्या गोष्टीला काय होऊन जाईल, रेजिस्टंट होऊन जाईल. ते होऊ नये म्हणून काय केलं जातं की कीड नियंत्रणाच्या ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, केमिकल पद्धती आहेत, ठीक आहे, रासायनिक म्हणतो आपण त्याला, बायोलॉजिकल आहेत ज्याला आपण काय म्हणतो, जैविक पद्धती म्हणतो, कल्चरल आहे आणि मेकॅनिकल आहेत. या सगळ्या पद्धती कीड नियंत्रणासाठी जर आपण व्यवस्थित वापरल्या, ऑप्टिमम लेवलला जर सगळ्या वापरल्या थोड्या, तर ह्या सगळ्या एकत्रितपणे वापरायला काय म्हणतात, एकत्रितपणे वापरायला म्हणतात इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. एकत्रित म्हणजेच काय, एकात्मिक. ओके, एकत्रितपणे वापर म्हणजे एकात्मिक. ओके, जर त्याच्या नावामध्ये त्याची डेफिनेशन आहे. ऑन द कॉन्ट्ररी सेम इथं पण INM म्हणजे इंटिग्रेटेड म्हणजेच एकात्मिक. मग इथं पण काहीतरी गोष्टी एकत्रित केल्या जातात. काय केल्या जातात एकत्रित, ते इथं सॉईलची न्यूट्रिएंट कॅपॅसिटी जी आहे ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यामध्ये ऑर्गॅनिक फूड पण सॉईलला दिलं जातं, इनऑर्गॅनिक पण दिलं जातं आणि बायोलॉजिकल सोर्सेस पण दिले जातात. आपण खतं जे टाकतो ती रासायनिक खतं पण असतात, काही जैविक खतं पण असतात आणि काही काय असतात, बायोलॉजिकल पण असतात. ओके, इनऑर्गॅनिक पण असतात. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्वरूपामध्ये, एक बॅलन्स स्वरूपामध्ये जर आपण मातीमध्ये टाकल्या तर मातीमध्ये जे न्यूट्रिएंट अवेलेबल होतात ते व्यवस्थित आणि योग्य प्रमाणामध्ये अवेलेबल होतील. ओके, सो ही जी आहे एकत्रितपणे ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि बायोलॉजिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट सॉईलला देण्याची पद्धत, याला म्हणतात एकात्मिक एकात्मिक खत व्यवस्थापन किंवा इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट. आणि हे IPM कीड नियंत्रणासाठी इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट. आय होप तुम्हाला डेफिनेशन कळले असेल. आता डेफिनेशनच्या पलीकडे जाऊन आपण जर याच्यामध्ये पाहिलं की याचा फोकस कशावर आहे, IPMचा फोकस कशावर आहे, तर तो आहे पेस्ट मॅनेजमेंटवर. हे आपल्याला आतापर्यंत कळालंय. ओके, ठीक आहे. हे कशासाठी असतं IPM, तर हे याचं कामच आहे, याचं पर्पज काय आहे, तर प्रोटेक्ट क्रॉपला किडांपासून, वेगवेगळ्या किडींपासून संरक्षण करणं हे या IPMचं काम आहे. ओके, फोकस काय आहे याचा पेस्टला कंट्रोल करणं हाच एक मुख्यतः त्याचं काम आहे. याचं यूज काय आहे, तर ETL लेवल जो आहे, ETL कन्सेप्ट जो आहे तो यूज करणं, किंवा ETL म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवल, म्हणजे एका पातळीच्या खाली किड्यांची संख्या ठेवणं. ओके, दिसलं की मारला असं नाही, असतील तरी काही हरकत नाही, परंतु आपल्याला जोपर्यंत नुकसान होत नाही त्या किडीचं त्या पिकाला, तोपर्यंत त्या पातळीपर्यंत त्या किड्यांची संख्या जी आहे ती मेंटेन ठेवणं, कंट्रोल ठेवणं, अंडर कंट्रोल ठेवणं, हे त्या IPMचं काम आहे. ओके, ठीक आहे. म्हणजे IPM नेमकं काय करतं, तर प्रोटेक्शन करतं, झाडांचं वेगवेगळ्या किडींपासून प्रोटेक्शन करतं किंवा पिकाचं वेगवेगळ्या किडीपासून प्रोटेक्शन करतं. INM मध्ये काय आहे, ते न्यूट्रिशन मिळवून देतं, ते सॉईलला न्यूट्रिशन मिळून जातं. काय आहे याचा मेन फोकस, न्यूट्रिएंट मॅनेजमेंटवर आहे. याचं पर्पज काय आहे, तर क्रॉपला निरिश करणं, क्रॉपला वेगवेगळे जे न्यूट्रिएंट्स लागतात ते न्यूट्रिएंट योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य वेळेमध्ये मिळाले पाहिजेत. याच्यासाठी तुम्हाला INM ही पद्धत वापरावी लागते. फोकस ऑन सॉईलच्या हेल्थवर त्याचा फोकस असतो. आणि याच्यात न्यूट्रिएंट बॅलन्स पद्धतीनं, म्हणजे एक खूप जास्त आहे, एक खूप कमी आहे न्यूट्रिएंट, असं नको व्हायला. सॉईलमध्ये सगळे न्यूट्रिएंट बॅलन्स पद्धतीत असावे, योग्य वेळेत ते झाडाला अवेलेबल व्हावेत, त्यासाठी INM वगैरे वापरतो. ठीक आहे. सो यामध्ये नेमका आणखीन आपण कन्सेप्ट थोडंसं आणखीन खोलात गेलेलो आहोत. आता नेमकं IPM जे आहे, तर IPM मध्ये काय काय केलं जातं बघा. IPM मध्ये काय केलं जातं, ते नॉर्मली काय होतं, शेतकरी जो आहे तो शेजारच्या शेतकऱ्यांनी काय फवारलं ते पाहतो आणि फवारतो, किंवा दुकानदाराने जे फवारणीचं औषध दिलं ते आणतो आणि फवारतो. परंतु असं न करता IPM टेक्निकमध्ये काय केलं तर ॲक्च्युली शेतकऱ्यांनी काय करायचं असतं की शिवार फेरी करायची असते, म्हणजे झाडांमध्ये शेतामध्ये फिरायचं असतं, शेतांमध्ये फिरून व्यवस्थित ऑब्झर्वेशन करायचं असतं, क्रॉप ऑब्झर्वेशन करायचं असतं की त्यामध्ये नेमकं काय, कुठल्या प्रकारच्या किडी आहेत, त्या किती प्रमाणामध्ये आहेत, त्या एका परिघामध्ये 1 बाय 1 मीटरमध्ये किंवा 3-3 फुटाच्या परिघामध्ये किंवा एका झाडावर एका पानावर नेमके किती कीड त्याला दिसत आहे. ठीक आहे, 10 झाडांमध्ये एखादी कीड दिसत असेल तर ती काय तेवढी धोकादायक नाही आहे. ती जर कीड खरंच एकाच झाडावर 10 किडीची संख्या जर दिसत असेल तर मग ती धोकादायक आहे. राईट, म्हणजे नियंत्रण पातळी जी आहे ती त्या शेतकऱ्यांनी शोधायची आहे. त्यांनी स्वतः सायंटिफिक पेस्ट कंट्रोल अप्रोच वापरायचा आहे. खरंच कुठल्या कीड आहेत, किती प्रमाणामध्ये आहेत, आपल्याला औषध वापरण्याची गरज आहे का, आणि मग रासायनिक म्हणजे ते जैविक औषधांवर होईल का रासायनिक औषध वापरायला पाहिजेत, या सगळ्या गोष्टींचा विचार स्वतः शेतकऱ्यांनी करायचा आहे. ही इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंटची पहिली स्टेप आहे. त्यानंतर जेव्हा वापरायचं आहे, कंट्रोल करायची कीड, तेव्हा कीड कंट्रोल करण्यासाठी फक्त एकच पर्याय न वापरता त्याला बाकीचेही पर्याय कसे वापरता येतील ते बघायचे. फॉर एक्झाम्पल डायरेक्ट एखादी कीड आहे जी की ट्रॅप क्रॉपने कंट्रोल होऊ शकते, तर मग तुम्ही ट्रॅप क्रॉप लावा, सगळ्यात सोपं, कारण ती कीड सगळी डायव्हर्ट होऊन जाईल आणि शेताच्या बाहेर जाईल. मग तेवढ्यासाठी तुम्ही जर
फवारणी करत बसाल तर तुम्हाला त्या औषधांचा खर्च वाढेल, लेबरचा खर्च वाढेल, पंपाचा खर्च वाढेल आणि तुमचा वेळही जाईल. त्यापेक्षा ट्रॅप क्रॉप जर तुम्ही लावले व्यवस्थित किंवा स्टिकी ट्रॅप जर लावले तुम्ही तर ते फार कमी वेळेमध्ये आणि कमी खर्चामध्ये ते काम होऊ शकतं. ठीक आहे. सो खर्च वाचवणं, वेळ वाचवणं, लेबर वाचवणं ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा IPMचे कंपोनंट्स आहेत. तर हे सगळं करण्यासाठी तुम्हाला सगळ्या मेथड्स ज्या आहेत, ज्या कल्चरल मेथड असतील, मेकॅनिकल मेथड असतील, केमिकल मेथड असतील, बायोलॉजिकल मेथड असतील, कीड कंट्रोल करण्याच्या सगळ्या मेथड्स ज्या आहेत ह्या एकत्रितपणे वापरायच्यात. त्यानंतर पेस्ट जे आहे ते ETLच्या अंडर ठेवायचं, एकदम नायनाट करायचं नाही, पण ETLच्या अंडर ते राहिलं पाहिजे, त्याची काळजी घ्यायची. आणि इको फ्रेंडली आणि सस्टेनेबल, यामुळं काय होईल, रासायनिक औषधांचा वापर जो आहे, रासायनिक औषधांचा वापर कमी झाल्यामुळे काय होईल, तर रासायनिक औषधांचा वापर कमी झाल्यामुळे काय होईल, तर इकोसिस्टम थोडीशी मेंटेन राहील. ओके, ठीक आहे. चलो, आता हे बॉटमला मी दिलं बघा, कंट्रोल नॉट इलिमिनेशन, दॅट इज द पर्पज ऑफ IPM. IPMचं काय पर्पज आहे की कीड नियंत्रण करणं, कीड नायनाट करणं नाही आहे, कीड पूर्णतः नाही काढून नाही, कीड डायरेक्ट खतम नाही करते, डिस्ट्रक्शन नाही करते, काय करतं, कंट्रोल करतं. ओके, चलो. आता INM मध्ये जर पाहिलं तर INMचे काय काय कंपोनंट्स आहेत, तर INM मध्ये सुद्धा काही कल्चरल प्रॅक्टिसेस वापरल्या जाऊ शकतात. जसं की न्यूट्रिएंट रिच सॉईल राहण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, काही हिरवळीचे खतं आहेत ती आपण जमिनीमध्ये गाडल्या जाऊ गाडू शकतो, जसं की ढेंचा आहे, असे क्रॉप्स जे आहेत ते करू शकतो. कल्चरल प्रॅक्टिसेसमध्ये क्रॉप रोटेशन व्यवस्थित घेतलं पाहिजेत, कवर क्रॉप्स घेतले पाहिजेत, कन्झर्वेशन टिलेज केलं पाहिजेत. तर ह्या सगळ्या कल्चरल प्रॅक्टिस आहेत, टेक्निक्स आहेत, ह्या वापरल्या पाहिजेत. इनऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये जसं की NPKचे जे वेगवेगळे खतं आहेत ना, नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम किंवा आणखी मायक्रोन्यूट्रिएंटचे दुसरे काही केमिकल खतं आहेत, ते तुम्हाला जर आवश्यकतेप्रमाणे वाटत असेल की यार माझ्या सॉईलमध्ये हे कमी पडते, माझ्या पिकांना जास्त लागतं, तर ते तुम्ही वापरा. जसं की तेल बिया लावायचं तर तुम्हाला माहिती आहे सल्फर जास्त लागतं आहे, मग अशा वेळी सल्फर वापरा. पण बिनकामी तुम्ही कुठलीही रासायनिक खतं बाकीच्याने टाकले, दुकानदारांनी सांगितले म्हणून आणून त्या जमिनीमध्ये ओतू नका, त्यामुळे जमिनीची फर्टिलिटी कमी होते. राईट, ठीक आहे. सो इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा वापर करणं, कल्चरल प्रॅक्टिसेसचा वापर करणं, इनऑर्गॅनिक फर्टिलायझर्सचा वापर करणं, ऑर्गॅनिक सोर्सेसचा वापर करणं. ऑर्गॅनिक सोर्सेसमध्ये काय आहे, फार्म यार्ड मॅन्युअर आहे, कंपोस्ट आहे, वर्मी कंपोस्ट आहे, ग्रीन मॅन्युअर आहे. ओके, ठीक आहे. ग्रीन मॅन्युअर म्हणजे काय, तेच आता सांगितलं, ते हिरवळीचे खतं. वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत असेल, तुमचं शेणखत असेल, या सगळ्या गोष्टी ऑर्गॅनिक सोर्सेस म्हणून तुम्ही शेतामध्ये वापरायला पाहिजेत. आणि बायोलॉजिकल एनहान्सर, याही पलीकडे जाऊन बायोलॉजिकल एनहान्सर जे की जैविक खतं आहेत ते सुद्धा तुम्ही वापरायला पाहिजेत. जर या चारही गोष्टी तुम्ही एकत्रितपणे वापरसाल तर एकदम तुमचं जे डिपेंडन्सी या केमिकल फर्टिलायझरवर आहे ती कमी होईल. केमिकल फर्टिलायझरची डिपेंडन्सी कमी झाली तर जमिनीची सुपीकता टिकून राहील आणि तुमचा खर्च देखील वाचून राहील. ओके, ठीक आहे. खर्चही वाचेल, कारण आता वर्मी कंपोस्ट करायचं हे कमी पैशात होऊ शकतं. हे फार्म यार्ड मॅन्युअर करायचं म्हणजे शेणखत करायचं, तुमच्या घरी जर गाई गुरं जनावर असेल तर ते सुद्धा कमी पैशात होऊ शकतं. ओके, त्यामुळे तुमचा रासायनिक खतांवरची डिपेंडन्सी कमी होते, पैसेही वाचतात. ओके, सो यामध्ये काय करायचं, ऑप्टिमाइज बॅलन्स अँड मॅक्सिमाइज इफिशियन्सी. तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जिथं लागतात तिथं जेवढ्या लागतात तेवढ्या व्यवस्थित जर वापरल्या तुम्ही तर तुमचं आउटपुट मॅक्झिमम येतं आणि खर्च तुमचा कमी होतो. राईट, तर हाच एक हेच सगळे कंपोनंट्स आहेत, हे 4 कंपोनंट्स आहेत INMचे. विच ऑफ द फॉलोइंग इज द कंपोनंट ऑफ INM असा प्रश्न येऊ शकतो किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कंपोनंट ऑफ INM असा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण, की आता याच्यातून तुम्हाला क्लॅरिटी तर आली आहे. ठीक आहे, IPMसाठी हे 4 कंपोनंट्स आहेत, कल्चरल कंट्रोल, मेकॅनिकल कंट्रोल, बायोलॉजिकल कंट्रोल आणि केमिकल कंट्रोल. हे सगळे 4ही व्यवस्थित वापरायचे आहेत. ठीक आहे, ओके. अंडरस्टँडिंग याच्यामधून तुम्हाला मिळाली असेल की बाबा नेमकं पेस्ट मॅनेजमेंटमध्ये काय करायला पाहिजेत आणि न्यूट्रिएंट मॅनेजमेंटमध्ये काय करायला पाहिजेत, IPMमध्ये काय डिफरन्स आहे, INMमध्ये काय डिफरन्स आहे, सिमिलॅरिटी काय आहे. ओके, ठीक आहे. हे इको फ्रेंडली आहे, IPM काय आहे, इको फ्रेंडली आहे, इको फ्रेंडली पेस्ट कंट्रोल आहे. याच्यामधून पिकांचं केमिकलचा कमीत कमी वापर केला जातो. टार्गेटेड सोल्युशन्स आहेत, जे तुम्हाला कीड आहे त्याला तुम्ही पर्टिक्युलर टार्गेट करू शकता, पेस्ट कंट्रोल किंवा स्टिकी ट्रॅप वगैरे लावून. ओके, कंट्रोल अँड मिनिमाइज हेल्थ सिनर्जी, मिनिमल नॉट इलिमिनेशन. याच्यामधून काय याची जी संख्या आहे, कीटकांची जी संख्या आहे ती मिनिमम ठेवली जाते, एकदम इलिमिनेट नाही केली जात. हे वाक्य मी पुन्हा पुन्हा स्ट्रेस करून सांगतो कारण याच्यावर 100% MCQ येतो. ओके ओके. त्यानंतर INMमध्ये काय केलं जातं तर बॅलन्स न्यूट्रिएंट सप्लाय ॲश्युअर केला जातो, ऑल न्यूट्रिएंट सोर्सेस कंबाईन केले जातात, सॉईल फर्टिलिटी मेंटेन केलं जाते आणि क्रॉप प्रोडक्टिव्हिटी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. राईट, ठीक आहे. आता याच्यातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की IPM जे आहे हे पेस्ट सस्टेनेबिलिटी मॅनेज करण्यासाठी वापरलं जातं. पेस्ट जे आहे ते कंट्रोल करण्यासाठी, पेस्ट मॅनेज करण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी वापरलं जातं.
आणि INM जे आहे हे न्यूट्रिएंट जे आहेत सॉईलचे न्यूट्रिएंट जे आहेत ते सस्टेनेबली राहावे, त्यामध्ये चिरकाल राहावे, त्यासाठी सॉईलची हेल्थ चांगली राहावी, त्यासाठी INM हा कन्सेप्ट वापरला जातो. त्या दोन्हीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे दोन्हीही नैसर्गिक पद्धतींवर थोडाफार का होईना पण भर द्यायला सांगतात. म्हणजेच हे कसे आहेत, हे निसर्गाला संवर्धन करणारे म्हणजे सस्टेनेबल एफर्ट्स आहेत, सस्टेनेबल उपाय आहेत. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरसाठी हे दोन अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. सस्टेनेबल ॲग्रिकल्चरचा जिथं जिथं विषय येईल तिथं IPM आणि INM हे दोन शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील. राईट, ठीक आहे. सो हेल्दी सॉईल असेल, हेल्दी क्रॉप असेल तर सस्टेनेबल फ्युचर असेल, तर त्यासाठी तुम्हाला IPM आणि INM हे दोन टेक्निक वापराव्या लागतील जेणेकरून सस्टेनेबल ॲग्रिकल्चर होईल. ठीक आहे, ओके. ॲग्रिकल्चर सस्टेनेबल होईल म्हणजे शेती जी आहे ती चिरकाल टिकेल. तर आता बघा, या टॉपिकवर जेवढं मला सांगता येईल तेवढं मी खूप चांगलं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता यावरचे प्रश्न आपण बघूया पुढच्या 5 मिनिटामध्ये. बघा, विच स्टेटमेंट करेक्टली डिफरन्शिएट IPM आणि INM. IPM आणि INM मधलं डिफरन्स सांगणारं कुठलं स्टेटमेंट आहे? इट डील्स विथ न्यूट्रिएंट. IPM डील्स विथ न्यूट्रिएंट, अगदी चुकीचं आहे. P म्हणजे पेस्ट, इथे न्यूट्रिएंट दिले. N म्हणजे न्यूट्रिएंट, इथं काय दिले? इन्सेक्ट दिले. सो दोन्ही पण चुकीच्या गोष्टी आहेत. बोथ आर सेम कन्सेप्ट विथ डिफरंट नेम. सेम कन्सेप्ट आहे का? बिलकुल नाही. IPM अवॉइड्स बायोलॉजी आणि INM अवॉइड्स केमिस्ट्री. असं शक्य आहे तर बिलकुल नाही, बिलकुल शक्य नाही. सो IPM मॅनेजेस पेस्ट युजिंग मल्टिपल टॅक्टिक्स अँड INM मॅनेजेस न्यूट्रिएंट्स युजिंग मल्टिपल सोर्सेस. हे एक्झॅक्टली करेक्ट आहे. सो B इज द आन्सर. ओके, चलो. सो अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो. डिस्ट्रक्शन ऑफ नॅचरल एनिमीज ड्यू टू इनडिस्क्रिमिनेट इन्सेक्टिसाइड यूज मे लीड टू. डायरेक्ट नॅचरल एनिमीज जे आहेत ती डिस्ट्रक्ट करणं म्हणजे बघा, जी कीड येते तुमच्या पिकावर त्यांचे पण काही दुश्मन असतात जे की शेतकऱ्यांचे मित्र असू शकतात. राईट, जी कीड आहे त्या कीडला खाणारे काही दुसऱ्या कीड असतात, तर त्या कीडला ज्या नुकसानकारक कीड आहेत, अपायकारक कीड आहेत, त्यांना खाणारे जे कीड आहेत ते शेतकऱ्यांचे मित्र असतात. तर मग त्यांनासुद्धा तुम्ही जेव्हा केमिकल फवारता तर त्यांच्यासुद्धा हेल्थवर इफेक्ट होतो आणि ते सुद्धा मरतात. ओके, सो यामुळे काय होतं, ड्यू टू इनडिस्क्रिमिनेट इन्सेक्टिसाइड यूज म्हणजे खूप जास्त इन्सेक्टिसाइडचा वापर, खूप जास्त कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जे नॅचरल एनिमीज आहेत ते सुद्धा मरण पावतात, त्यांचंसुद्धा डिस्ट्रक्शन होतं, ते सुद्धा गायब होतात. तर या गोष्टीला काय म्हणतात? त्याला नायट्रोजन फिक्सेशन म्हणतात का? याचा काहीच संबंध नाही आहे. इम्प्रूव्ड पॉलिनेशन म्हणतात का? बिलकुल नाही. सॉईल रिक्लेमेशन म्हणतात का? नाही. याला म्हणतात पेस्ट रिसर्जन्स. आणि विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी की अंधाधुंद जेव्हा तुम्ही केमिकल फवारता शेतामध्ये तेव्हा फक्त कीटक जे मरतात शेतातले तर ते फक्त झाडाला नुकसान करणारेच कीटक असतात असं काही नाही. काही कीटक ते तुमच्या कामाचेही असतात, ते सुद्धा मरून जातात. ठीक आहे, सो या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे पाहिजे तेवढंच केमिकल वापरलं पाहिजे. अ फार्मर अप्लाइज FYM ॲझेटोबॅक्टर आणि रिकमेंडेड NPK डोस. सो हे कशाचं बेस्ट एक्झाम्पल आहे? काय वाटतं तुम्हाला? हे तिन्ही गोष्टी एकत्रितपणे त्यांनी वापरल्यात. आता हे FYM कशासाठी वापरतात, ॲझेटोबॅक्टर कशासाठी वापरतात आणि NPK म्हणजे हे सगळं कशाच्या बाबतीत आहे? तर न्यूट्रिएंटच्या बाबतीत आहे. सो न्यूट्रिएंटच्या बाबतीत असल्यामुळं हे कशाचं एक्झाम्पल आहे? याच्यामध्ये त्यांनी हे बायोलॉजिकल पण वापरलेलं आहे, केमिकल पण वापरलेलं आहे, NPK डोस आणि FYM पण वापरलेला आहे. याचा अर्थ ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिक आणि केमिकल सगळंच वापरले त्यांनी. त्यामुळे हे आहे इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचं काय? न्यूट्रिएंट मॅनेजमेंटचं एक्झाम्पल आहे. राईट, ठीक आहे. सो अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. यू शुड बी प्रॅक्टिसिंग सच टाईप ऑफ क्वेश्चन्स. अशा प्रकारच्या प्रश्नांची तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. इन इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कंटिन्युअस यूज ऑफ ओनली केमिकल फर्टिलायझर मे रिझल्ट इन. INMच्या नावाखाली तुम्ही जर फक्त आणि फक्त केमिकल फर्टिलायझर वापरत राहिलात तर नेमकं काय होईल असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. सो याला म्हणतात अप्लाइड क्वेश्चन. असे क्वेश्चन जे आहेत त्यांचं तुमचं जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला तो प्रश्न सोडवता येतो. ओके, तुमचं नॉलेज अप्लाय करावं लागतं अशा ठिकाणी. सो इमिडिएट डबलिंग ऑफ सॉईल ऑर्गॅनिक कार्बन होईल का? बिलकुल होणार नाही. सॉईल ऑर्गॅनिक कार्बन वाढणार आहे का? नाही वाढणार आहे. परमनंट इन्क्रीज इन बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन चांगली कुठलीच गोष्ट होणार नाही. एलिमिनेशन ऑफ न्यूट्रिएंट लिचिंग जे काय व्हायचं ते वाईट होईल. ठीक आहे. केमिकल फर्टिलायझरचा कंटिन्यूअस जर तुम्ही वापर केला तर सॉईल फिजिकल हेल्थ डिक्लाइन होईल आणि मायक्रोन्यूट्रिएंट इम्बॅलन्स होईल ऑफकोर्स. ओके, सो ही वाईट गोष्ट आहे जी की व्हायला नाही पाहिजे. ठीक आहे. सो केमिकलचा थोडासा वापर करताना काळजीपूर्वक केलं पाहिजे, केमिकल खतांचा. ओके, लास्ट क्वेश्चन आय थिंक, विच ऑफ द फॉलोइंग प्रॅक्टिस इज नॉट डायरेक्टली कंपोनंट ऑफ IPM. आता IPMचे 4 कंपोनंट्स आपण पाहिलेत. ओके, त्यातला खालीलपैकी कुठला नाही आहे असं त्यांनी विचारले. बघा, यूज ऑफ रेजिस्टंट व्हरायटीज, ज्युडिशियस पेस्टिसाइड ॲप्लिकेशन, पेस्ट सर्व्हिलन्स अँड मॉनिटरिंग,
ब्लँकेट पेस्टिसाइड स्प्रे एव्हरी 7 days इरिस्पेक्टिव्ह ऑफ इन्फेस्टेशन. आता बघा जे कंपोनंट्स मी तुम्हाला सांगितले आहेत ते कंपोनंट डायरेक्टली त्यांनी विचारलेले आहेत, त्या कंपोनंटचेही सब पार्ट्स त्यांनी विचारलेले आहेत. फॉर एक्झाम्पल यूज ऑफ रेस्ट्रिक्टेड व्हरायटीज, हे कशामध्ये आलं, कल्चरलमध्ये आलं. ठीक आहे. ज्युडिशियरी पेस्टिसाइड म्हणजे हे ऑब्झर्वेशनमध्ये आलं, जो पहिला कंपोनंट होता एकदम. पेस्ट सर्व्हिलन्स आणि मॉनिटरिंग हा पण त्या ऑब्झर्वेशनमध्येच आला. ओके ठीक आहे. सो हे तिन्ही पण काय आहेत, IPMचे घटक आहेत. परंतु हा जो आहे ब्लँकेट पेस्टिसाइड स्प्रे, डायरेक्ट डोळे झाकून पेस्टिसाइड स्प्रे करणं दर 7 दिवसाला, हा काय आहे, हा घटक नाही आहे IPMचा. ओके. IPM नेवर सजेस्ट सच काइंड ऑफ थिंग्स. ओके. सो दिस इज द आन्सर, डी इज द आन्सर. सो अशा प्रकारे जे कन्सेप्ट आहेत ते तुमचे क्लिअर असतील तर अशा प्रकारे पुढील प्रश्न जे दिले होते मी तसे त्या प्रकारचे प्रश्न वेगवेगळ्या परीक्षांमध्ये येऊ शकतात. कुठलीही परीक्षा द्या तुम्ही, हे जे कन्सेप्ट आहेत अगदी कॉमन कन्सेप्ट आहेत आणि याच्यावर प्रश्न ॲग्रिकल्चरच्या कुठल्याही एक्झाममध्ये येतात. ओके. सो आय होप मार्केटेड सरप्लस आणि मार्केटेबल सरप्लसच्या नंतर IPM आणि INM हा कन्सेप्टसुद्धा तुमचा क्लिअर झालेला असणार आहे आणि त्यावरचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा तुमच्या हेल्पफुल तुम्हाला राहणार आहेत. सो व्हिडिओला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर तर कराच मित्रांसोबत तुमच्या. प्लस आपलं इंस्टाग्राम चॅनल, टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनल आहेच. या गोष्टी तुम्ही सुद्धा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर फॉलो करा. चलो, थँक्यू सो मच. थँक्स अलॉट. लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स.